नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. नाशिकच्या येवला तालुक्यात प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको केला. गळ्यात कांद्याच्या माळा आणि डोक्यावर काळी पट्टी बांधून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय. पळईतील खुनाचा प्रयत्न आणि लुटीच्या प्रकरणात रघुनाथ फट गँगवरील मकोका रद्द करण्यात आला आहे. अप्पर पोलीस महासंचालकांच्या निर्णयामुळे कराड समर्थकांना मोठा दिलासा मिळालाय. हिंगोलीत मुसळधार पावसाचा तडाखा. कयाधू नदी दुथडी भरून वाहत असल्याने हिंगोली समघा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीचा कहर. 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील 27 पूल जलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूजा खेडकर कुटुंबीय फरार प्रकरणात पहिली मोठी कारवाई. दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या. दिलीप खेडकर अजूनही फरार असून त्याच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांच्या 3 टीम रवाना झाल्यात. ठाण्यात इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून स्टोअर मॅनेजरचा मृत्यू. ढोकाळीतील हायलँड पार्क मधील 32 मजली इमारतीच्या बांधकामादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पुणे पोलीस दलात 1720 नव्या पदांची भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीकडून लवकरच मंजुरी होणार आहे. नव्या भरतीमुळे मांजरी, लोहगाव, येवलेवाडी, नरे आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यांना अधिक मनुष्यबळ मिळणार आहे. गडचिरोली दौऱ्यात बावनकुळे यांनी आदिवासी भागातील जमिनी गैर आदिवासींना भाडेतत्वावर देता येणार असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाडेपट्टा भरून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मणिपूरमध्ये घातपाती हल्ला. विष्णुपूर जिल्ह्यात 33 आसाम रायफलच्या जवानांच्या वाहनावर सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 2 जवान ठार तर 4 जखमी झाले आहेत. मराठी आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवणारे मनसे नेते संदीप देशपांडे आता त्यांच्या इंदोर शैलीतील उपगृहामुळे टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दादरमध्ये सुरू असलेल्या इंदुरी चाटमधील खाद्यपदार्थांवरून सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. मेंढपाळाच्या त्वरित कारवाईमुळे चिखलाखाली गाडलेलं बाळ वाचलं असून ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बालकाला सुरक्षित बाहेर काढले. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा असद यांनी सौदी अरेबिया आणि इतर अरब देशांना अण्वस्त्रांचा कवच देण्याची ऑफर दिली. हा करार दोन्ही देशांना संयुक्त संरक्षण देईल आणि मध्य पूर्वेतील भूराजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणू शकतो. परळी तालुक्यातील तडोळी येथील खुनाच्या प्रयत्न आणि लुटीच्या प्रकरणातील 5 आरोपींवरील मकोका अप्पर पोलीस महासंचालकांनी रद्द केला आहे. वाल्मिक कराडच्या राईट हँडसह आरोपींना दिलासा मिळाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त केलेला हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए मोहम्मदच्या तळांना खैबर पख्तूनख्वा मधून हलवले जात असून या भागाला दहशतवाद्यांसाठी नवीन सुरक्षित कमांड झोन बनवण्यात येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा यांची बदली. यानंतर MPSCच्या सचिव पदाची धुरा आता उत्तर प्रदेशचे टॉपर सौरभ कटियार यांच्याकडे. अमेरिका आर्थिक मंदीच्या नजीक पोहोचली आहे. मूडीज संस्थेचे अर्थतज्ञ मार्क झांडी यांचा इशारा. अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा धक्का. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव रोखला. आता एरवी 1.5 तास लागणारा प्रवास मेट्रोमुळे फक्त अर्धा तासात होणार असून फक्त 60 रुपयात आरामदायी सेवा मिळेल. विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, CSMT आणि मंत्रालय यासह 10 नवीन स्थानकांचा समावेश या मार्गिकेत करण्यात येणार आहे. उधमपूरच्या जंगलात जोरदार धुमश्चक्री. जैशचे 3 ते 4 दहशतवादी सापळ्यात अडकले. चकमकीत 1 जवान शहीद. चारधाम यात्रा करू पाहणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी. चारधाम यात्रेसाठी पुन्हा हेलिकॉप्टर सेवा. पाऊस कमी झाल्याने DGC कडून मंजुरी. 71व्या वर्षी आकाशाला गवसणी. केरळच्या लीला जोस यांचे 13,000 फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग. तालिबानचा नवा फतवा. महिलांनी लिहिलेली पुस्तकं अफगाण विद्यापीठातून हटवली. पुणे नाशिक महामार्गावर मोठी गॅस गळती. टँकरमधून विषारू वायू हवेत पसरला. नागरिकांमध्ये घबराट. बार्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागतोय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स विभागाने 1.25 किलो ड्रग जप्ती केली. गुप्त माहितीनुसार मॅथाकॅलॉन नावाचे हे अंमली पदार्थ परदेशातून पुण्यात आणले जात होते.